नमस्कार मित्रांनो, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज मी माझ्या शेताकडं आहे. आंब्यापासून साधारण पूर्वेला 1 किलोमीटरच्या अंतरावर हे माझं शेत आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी मी भुईमुग टाकलेला आहे. 1 डिसेंबरला त्याची टोकननी केली, पेरणी केली आणि ह्या ठिकाणी साधारणतः अर्धा एकरभर क्षेत्र आहे आणि कालच आम्ही सुरुवात केलेली आहे. भुईमुग परिपक्व झालेला आहे आणि तो काढणीला सुरुवात केलेली आहे. तर किती शेंगा आहेत, काय आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु हा आहे उन्हाळी भुईमुग. मी साधारण जानेवारीमध्ये पेरणी केली पाहिजेत होती, पण मी डिसेंबरमध्येच पेरणी केलेली आहे. समोर आमच्या हा डॅम आहे, जीवन डॅम, आणि त्यामधचं हे पाणी माझ्या शेताला देत असतो आहे. आणि या ठिकाणी मध्ये मध्ये आंतरपीक म्हणून ही तूर टाकलेली आहे. आता फुलायला आलेली आहे. वरच्या भागामध्ये साधारण 1.25 एकर माझं हे क्षेत्र आहे आणि वरच्या भागामध्ये चवळी आहे. तिकडे इथं हरभरा होता 2 याच्यात, आणि बस एवढं क्षेत्र आहे. आणि खाली आंब्याची लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, हा भुईमुग आम्ही कालपासून सुरुवात केलेली आहे. साधारण 1 क्विंटलभर शेंगा एवढ्या याच्यात निघालेले आहेत. अजून बाकी आहेत काढायचा. तर आम्ही कसा काढतो आहे काय ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मित्रांनो, आमच्याकडं भुईमुगाचं तोडण्याचं काम दिलेलं आहे घरच्या लोकांनी मला. आणि हे तोडणं म्हणजे खरंच मुश्किल आहे. एका ठिकाणी बसून बसून हातालाही काही सोसत नाही, कारण अशी जळजळ होते हाताला, बोटांना. कारण ही माती असते, ती माती काढावी लागते किंवा साफ करावी लागते, पण ती काय पडत नाही, जिद्दी आहे माती. अशा प्रकारे हे भुईमुग तोडण्याचं काम माझ्याकडे दिलं आहे. घरची माणसं तिकडे शेतामध्ये भुईमुगाची झाडं उपटून राहिलेली आहेत. आता ह्या भुईमुगाला साधारणतः बारीक फाटा घेतला तरी साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 10 पासून ते 70 ते 75 पर्यंत एक शेंगा आहेत याला, एका फाट्याला. हा एक फाटा. आता हे तोडण्याचं काम म्हणजे अतिशय जिकरीचं, कठीण आहे. बसून बसून कंबर दुखतं आहे, पाय दुखतात. आणि मग त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, तुमच्यापुढं हा गोडतेलचा फॉर्च्यून गोडतेलचा डब्बा दिसत असेल. हा डब्बा मी आणलेला आहे. तर याच्यात काय, तर मी त्याचं जुगाड बनवलेलं आहे. व्हिडिओ फार मजेदार होणार आहे आणि मित्रांनो, शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आवडला तर लाईक करा आणि त्याच्या खाली सबस्क्राईब बटन आहे ब्लॅकमध्ये, मी इथं दाखवतो आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे, कोपऱ्यात पहा इथं सबस्क्राईब. तर व्हिडिओच्या खाली जे बटन आहे ते दाबा, म्हणजे व्हिडिओचं चीज होईल. तर याच्यासाठी मी जुगाड बनवलेला आहे मित्रांनो. पहा, माझ्याकडं 2 साधनं आहेत. हा डब्बा आहे आणि ही बादली आहे. आता कशा प्रकारे लवकरात लवकर आपल्याला शेंगा कशा मोकळ्या करता येतील, तोडून झाडापासून वेगळ्या कशा करायच्या, खूप सोपं आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे घ्यायचे, बरोबर जोडून घ्यायचे असे, आणि इथं ह्या काठावर असं बरोबर असं धरायचं आणि काठावर मारायचं. हा तर काठावर मारल्यानंतर याच्यात आपल्या 1 किंवा 2 फटक्यामध्ये काम होऊन जातं. पहा, आता ह्या शेंगा दिसतात ना तुम्हाला, तर ह्या पहा संपल्या. आता हे जे आहेत ना, हे पोकळ एखादी राहिली तर आपण हाताने काढून घ्यायची. आपण म्हणजे यंत्र नव्हे, माणूस आहे, आपल्याला दिसतंय, तर ठोकून घ्यायचं. काय वाटेल तर त्याच्यातली माती पडेल तेवढी पडेल, बाकीची आपण फटक्याने काढणारच आहोत. पहा, झालं. हे जे आहे ना, हे पोकळ आहे. चोळून घ्यायचं थोडंसं आणि पहा, झालं. पहा, शेंग दिसते का तुम्हाला? नाही, संपलं काम. म्हणजे आपल्याला झाडाच्या शेंगा काढायला जेवढे असतील त्या प्रत्येकाला हात लावून तोडून काढावे लागतात. परंतु ह्या ठिकाणी अशा जुगाडाने पहा, एक सटक्यात निघून जातात.
आणि ह्या शेंगा फटका मारल्यानंतर ह्या डब्यातच पडतात. माती पण असते, ती वाळत टाकल्यानंतर माती आरामात वेगळी काढता येते. पहा झालं. इथं हे जे आहेत ना, हे बिगर कामाचं. एखादी जी दीर असते ती हाताने काढून घ्यायची अशा प्रकारे. झालं. हे पहा नवीन माझ्याकडं काम येऊन पडलं. हे एवढं हे आता तोडायचं आहे. तर झटक्यापट होऊन जातं. साधारण एक तासाभरामध्ये एवढ्या शेंगा काढून होतील. आता प्रकार दुसरा आहे. हा डब्याचा प्रकार झाला. आपल्याकडं ही रंगाची बादली आपल्याकडं असते किंवा काही रंग देण्यासाठी आपण बादली बहुतेकांकडे असतातच, घराला रंग वगैरे देतो. तर अशा प्रकारे त्याच्यावर सुद्धा जमतं. असं बादलीच्या काठावर डबा नसेल तुमच्याकडं तर बादली घेऊन अशा प्रकारे तो पण होतोय. पाहून घ्यायचे. एखादी अर्धी जर कुठं राहिली तर हाताने काढून घ्यायची, वेळ लागत नाही. त्याला काहीच राहत नाही, एकदम निघून जातात हे. तर हा सगळ्यात सोपा आणि बिगर खर्चिक जुगाड आहे आणि जास्त माणसांची पण गरज नाही. साधारण दिवसाला एक माणूस 1 क्विंटल शेंगा आरामात काढू शकतो अशा ह्या जुगाडाने. किंवा माझ्यापेक्षा जरा चांगला तरुण मुलगा जर असला तर तो जास्तही काढेल. तर मित्रांनो, उन्हाळी भुईमुग खूप परवडतो, कारण पावसाळ्यामध्ये भुईमुगाला शेंगा कमी असतात, परंतु उन्हाळ्यामध्ये पहा एका दाण्याला किती उत्पन्न येतं तुम्हीच पाहूया. हा जो आहे एकच फाटा, म्हणजे एका दाण्यापासून पहा किती कमीत कमी 20-25 शेंगा असतील ह्या. तर उन्हाळी भुईमुग परवडल्यासारखा असतोय. आणि उन्हाळ्यामध्ये काय फक्त त्याला पाणी आणि थोडंसं खत नियोजन, तण नियंत्रण एवढ्याच गोष्टी घ्याव्या लागतात. एखादी फवारणी करायची, बुरशीजन्य म्हणा किंवा काही अळी जर असली, भुईमुगावर अळी असली तर ती फवारणी करायची, एवढंच काम करायचं. झटपट एकदम होतं पहा. म्हणजे काय, एक शेंग जर काढायची म्हटली ना तर खूप उशीर होतो. आणि आपल्याकडं सध्या एवढा वेळ नाही. आकाशात ढग जमतात किंवा मध्येच लग्नाच्या तारखा आहेत आणि त्याच्यामुळं हे लवकरात लवकर कसं होईल त्यासाठी हा जुगाड आहे. आमचे सगुणा बागेतील मला हा जो जुगाड, जी आयडिया जी दिली ती आपल्या सगुणा बागेतील परशुरामदादा आगवले यांनी मला काल नेमका त्यांनी फोन केला की त्यांच्याकडं लग्न आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, तर दादा या तुम्ही लग्नाला. आणि नंतर मग अशा औपचारिकता गोष्टी झाल्यानंतर त्याने सहज विचारलं, दादा काय काम चालू आहे? म्हटलं दादा मी की नाही भुईमुगाच्या शेंगा तोडतोय. हां मी पण काढल्या म्हणे आताच, पण तुम्हाला सांगू का एक जुगाड आहे म्हणे. म्हटलं काय दादा?
तर काही नाही, आपल्याकडं जी रंगाची बादली असेल किंवा गोडे तेलचा डब्बा असेल तो कापायचा. वरची बाजू मी कापून घेतलेली आहे, तशी वरची बाजू कापायची आणि त्याच्या काठावर अशा प्रकारे पकडून सबका मारायचा. झालं, लगेच तोडून होईल. म्हणजे परशुराम दादांचे आभार की त्यांनी मला निमंत्रणासाठी फोन केला होता, पण एक फार मोठी बहुमूल्य अशी देणगी देऊन गेले की ह्या डब्याने किंवा रंगाच्या बादलीने आपल्याला शेंगाची तोडणी करता येते. ही सगळी किमया या परशुराम दादांची आहे. ते आम्हाला वेळोवेळी मदत करतात, माहिती देतात, पिका शेती संबंधी काही आमच्या SRT संबंधी तर पुष्कळ माहिती सतत पुरवत असतात. तर परशुराम दादा पाहत असेल तर खरंच तुमचे खूप आभार. कारण आमचं जे मजुरांचं जे मजूर वाढत होते, मजुरी एवढे तोडायचं म्हटल्यानंतर मजूर खूप लागतात. तर 1 किंवा 2 माणसाचं काम दिवसाला 1 क्विंटलभर शेंगा आरामात तोडू शकतोय तो. आणि म्हणून परशुराम दादांचं खरंच आभार मानतोय मी की परशुराम दादांनी ही आयडिया बरोबर त्यांनी दिली आणि मी खास आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांसाठी ही माहिती पोहोचवत आहे. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्यांना शेअर करा की त्यामुळं त्यांचे पण श्रम कमी होतील. नुसता आपलाच फायदा बघू नका, आपल्यासारख्या अनेक शेतकऱ्यांसाठी हा जुगाड त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, त्यांच्या मोबाईलपर्यंत जाऊ द्या. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे जे आव्हान आहे ना, याच्यातले कालपासून शेंगा काढून राहिलेले होते आणि हे पहा, आमच्या घरचेच लोक काढायला किती 3च आहेत, 3 माणसं आहेत. 3 माणसंच काढून राहिलेले आहेत. आणि आज मी दुपारपर्यंत किती ह्या एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत. पहा, एवढ्या शेंगा सकाळपासून मी झोडलेल्या आहेत आणि ह्या वाळत केलेल्या आहेत. आजच्याच आहेत, कालच्या मी तिकडे दुसरीकडे ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे पहा. आणि हा पहा, हा आजचा माल अजून पडलेला आहे, हा माल पडलेला आहे अजून. हा एवढा आता तुमच्या समक्ष बाकीचा काढला आणि हा माल. तर अशा शेंगा पहा. आता 5:45 झालेले आहेत आणि काम संपवलं. इथं पहा, इथं गड्डा होता तो संपवला. शेंगा आहेत आणि आजच्या आमच्या शेंगा पहा. बेसरज हो. आता अशा प्रकारे हे सगळं त्या डब्यावर काढले. माती आता पहा खाली चालली आणि भरायचं काम चालू केलेलं आहे. आणि